पशु अधिकार जागरूकता सप्ताह के तहत नागपुर में एक अनूठा और जागरूकता फैलाने वाला कार्यक्रम आयोजित किया जा रहा है। पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स के कार्यकर्ता जानवरों की वेशभूषा में आम जनता को एबीसी यानी पशु जन्म नियंत्रण का महत्व समझा रहे हैं। नागपुर के संविधान चौक पर यह अनोखा नजारा देखने को मिला। पशु अधिकार जागरूकता सप्ताह के अवसर पर पेटा इंडिया के 2 कार्यकर्ता बिल्ली और कुत्ते की वेशभूषा में क्लास लेते नजर आए। वे राहगीरों को एबीसी यानी पशु जन्म नियंत्रण के बारे में जानकारी दे रहे थे। पेटा के अनुसार हर साल लाखों कुत्ते और बिल्लियां सड़कों पर या आश्रयों में पीड़ित होते हैं क्योंकि उनके लिए पर्याप्त अच्छे और उपलब्ध नहीं है। ऐसी स्थिति में जानवरों की नसबंदी सबसे प्रभावी उपाय है। इससे न केवल उनकी आबादी नियंत्रित होती है बल्कि उनके स्वास्थ्य पर भी सकारात्मक प्रभाव पड़ता है। भारत में इस समय करीब 6 करोड़ बेघर कुत्ते और बिल्लियां हैं जो भूख, दुर्घटना और हिंसा का शिकार है। ऐसे में पेटा का ये जागरूकता अभियान हमारी सामाजिक जिम्मेदारी की याद दिलाता है। नसबंदी और गोद लेने जैसे उपायों के माध्यम से इस समस्या का समाधान हो सकता है। पेटा इंडिया ने जानवरों के साथ सम्मान से पेश आने और उन्हें सुरक्षित रखने की अपील की है। नमस्कार, मी अथर्व देशमुख, पीटा इंडियाचा कॅम्पेन्स कोऑर्डिनेटर। आज हा जो वीक आहे तो ॲनिमल राईट्स अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो आणि आज त्याचमार्फत आम्ही नागपुरात आलो आहे। आणि आज जसं की तुम्ही बघू शकता, आमचे जे कॅट आणि डॉग मॅस्कॉट्स आहेत ते आपल्या नागपूरच्या लोकांना या फळ्या थ्रू ॲनिमल बर्थ कंट्रोलचे ABC शिकवत आहेत। या पर्टिक्युलर डेमॉन्स्ट्रेशननी जे आमचे कॅट अँड डॉग मॅस्कॉट्स आहेत ते नागपूरच्या जनतेला आणि भारताच्या जनतेला हे इन्फॉर्म करत आहेत की जेव्हा आपण कम्युनिटी ॲनिमलला स्टेरिलाइज करतो, म्हणजे त्याची जेव्हा नसबंदी करतो, तर ते त्याच्या एका लंब्या जीवनासाठी आणि त्याच्या हेल्थसाठी हे चांगलं असतं। आणि प्लस जे होमलेस ॲनिमल क्रायसिस आहे, म्हणजे आज आपल्या भारताच्या रस्त्यांवर किमान 8 मिलियन कुत्रे आणि मांजरी ते फिरत असतात। लोक त्यांना दगडं मारतात, गाड्या त्यांना उडवून जातात, त्यांना चिरडून निघून जातात। असे भरपूर सारे त्यांच्यासोबत दुष्परिणाम होऊन राहिले आहेत, त्यांना सहन करावं लागतं रस्त्यावर। तर हे जे ओव्हर पॉप्युलेशन आहे आणि जे होमलेस ॲनिमल क्रायसिस आहे, तर ते थांबवण्याकरिता सुद्धा स्टेरिलायझेशन हे खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। आपण जेव्हा एक जी फीमेल डॉग आहे तिला जेव्हा आपण स्टेरिलाइज करतो, तर आपण 67,000 जे डॉग पपीज आहेत त्यांचा जे बर्थ आहे ते आपण थांबवू शकतो। आणि जेव्हा आपण एक फीमेल कॅटला आपण स्टेरिलाइज करतो तेव्हा 4,20,000 जे तिचे जे किटन्स आहेत त्यांची बर्थ आपण थांबवू शकतो इन 7 इयर्स स्पॅन। तर हा इतका मोठा आकडा आहे आणि त्यामुळे जे ॲनिमल बर्थ कंट्रोल आहे किंवा स्टेरिलायझेशन आहे हे त्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातं। तर या डेमॉन्स्ट्रेशन थ्रू आम्ही लोकांना हा संदेश देतो आहे की तुमचे जे कम्युनिटी ॲनिमल्स आहेत, तुमचे जे कंपॅनियन ॲनिमल्स आहेत जे तुम्ही घरी ठेवता, त्यांना स्टेरिलाइज करा। आणि जे लोक आपल्या घरी एक नवीन कंपॅनियन ॲनिमल आणू इच्छितो ते जवळच्या ॲनिमल शेल्टरला जा आणि तिथे जे ॲनिमल्स पहिलेपासून आपली वाट बघून राहिली आहेत एक चांगलं घर मिळण्याकरिता त्यांना अडॉप्ट करा, म्हणजे इंडी डॉग किंवा इंडी कॅटला अडॉप्ट करा।